Mark Twain. Mark Twain was the pen name of Samuel Langhorne Clement, a popular American writer. He was famous for his humorous stories, novels, and other writings. His ready wit shone through everyday conversations. Many anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. It मार्क ट्वेन हे लोकप्रिय अमेरिकन लेखक सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमेन्स यांचं टोपण नाव होतं. टोपण नाव म्हणजे लेखक म्हणून त्यांनी घेतलेलं नाव. ते लोकप्रिय अमेरिकन लेखक होते. ते विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लेखनासाठी प्रसिद्ध होते. रोजच्या संभाषणातही त्यांच्या मार्मिक शैलीचं दर्शन घडतं. मार्क ट्वेन यांच्याविषयीचे अनेक किस्से, अनेक कथा आजही ऐकल्या सांगितल्या जातात आणि लोक त्याचा आनंद घेतात. It should be noted that he was a great defender of human values like liberty, equality, and fraternity. He opposed wars and imperialism and supported the cause of laborers and of the black people in his country, America. Given below are some anecdotes from his life and some quotations from his speeches and writings. इथे नमूद करायला हवं की मार्क ट्वेन हे उच्च मानवी मूल्यांचे, जसं की स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव याचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचा युद्धाला आणि साम्राज्यवादाला विरोध होता आणि ते मजूर आणि कृष्णवर्णीय यांना कायम पाठिंबा देत. ते ज्या अमेरिकेत राहत होते त्या अमेरिकेतील मजूर आणि अमेरिकेत राहणारे कृष्णवर्णीय यांना ते कायम पाठिंबा देत. इथे या पाठामध्ये खाली मार्क ट्वेन यांच्या आयुष्यातील काही किस्से, काही कथा आणि त्यांच्या भाषणा लिखाणातले काही उतारे दिले आहेत. Some anecdotes. One day during a lecture tour, Mark Twain entered a local barber shop for a shave. This, Twain told the barber, was his first visit to the town. You have chosen a good time to come, he declared. Oh, Twain replied. Mark Twain is going to lecture here tonight. You will want to go, I suppose. I guess so. Have you bought your tickets yet? No, not yet. Well, it's sold out, so you will have to stand. Just my luck, said Twain, and a sigh. I always have to stand when that fellow lectures. एक दिवस ते आपल्या व्याख्यानांच्या दौऱ्यावरती होते. तर जिथे त्यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं त्या ठिकाणच्या एका स्थानिक न्हाव्याच्या दुकानामध्ये ते दाढी करायला गेले होते. त्यावेळी ट्वेन त्या न्हाव्याला म्हणाले की ही त्यांची या गावाला दिलेली पहिलीच भेट आहे. तर तो न्हावी म्हणतो, तुम्ही इथे येण्यासाठी अगदी योग्य वेळ निवडली आहे. ओ, मार्क ट्वेननी आश्चर्य व्यक्त केलं. मग तो न्हावी पुन्हा म्हणतो, मार्क ट्वेन आज रात्री इथे एक व्याख्यान देणार आहेत. मला वाटतं तुम्हालाही या व्याख्यानाला जायला आवडेल. हो, मलाही असंच वाटतं. तुम्ही तिकीट काढलाय का? नाही नाही, अजून नाही काढलेलं. हो, सगळी तिकीटं विकली गेली आहेत. तुम्हाला आता उभं राहावं लागेल. म्हणजे ते व्याख्यान ऐकण्यासाठी तुम्हाला ते खुर्ची मिळणार नाही, उभं राहायला लागेल असं तो न्हावी म्हणतोय. त्यावर मार्क ट्वेन उद्गारतात, ओ माझं नशीब. पण सांगू का, ही व्यक्ती जेव्हा जेव्हा व्याख्यान देते तेव्हा मला उभंच राहावं लागतं. अशा प्रकारे त्यांनी आपल्यावरती विनोद केलेला आहे. आता अशी कल्पना करा की तो न्हावी त्या व्याख्यानाला गेला आणि तिथे मार्क ट्वेन यांना व्याख्यान देण्यासाठी उभं असेल त्यांनी बघितलं, तर मग त्या न्हाव्याची अवस्था त्यावेळी कशी झाली असेल.
Mrs. Stowe was leaving for Florida one morning, and Clemens, the young Mark Twain, ran over early to say goodbye. On his return, Mrs. Clemens regarded him disapprovingly. "Why," she said, "you haven't on any collar and tie." He said nothing, but went up to his room, did up these items in a neat package, and sent it over to Mrs. Stowe by a servant with a line, "Herewith receive a call from rest of me." मिसेस स्टोव या फ्लोरिडामध्ये राहत होत्या. त्याही एक लेखिका होत्या. त्या फ्लोरिडाला जाण्यासाठी निघाल्या होत्या. सॉरी, मिसेस स्टोन या फ्लोरिडाला जाण्यासाठी निघालेल्या होत्या. आणि क्लेमेन्स म्हणजे आपला यंग मार्क ट्वेन, लहानगा मार्क ट्वेन, त्यांना अच्छा करण्यासाठी पळत पळत सकाळीच त्यांच्या घरी गेला. तो त्यांना प्रवासाकरता शुभेच्छा देऊन येत होता. त्यावेळी सौ क्लेमेन्स म्हणजे मार्क ट्वेनची आई तिच्याकडे बघून तिने नाक मुरडलं. का बरं? ती म्हणते, "तू कॉलर आणि टाय न घालताच मिसेस स्टोव यांच्याकडे का गेला?" मार्क किंवा हा आपला क्लेमेन्स त्याच्यावर काहीच बोलला नाही. तो वरती आपल्या खोलीत गेला. त्यांनी ती कॉलर आणि टाय एका छान अशा पॅकेटमध्ये त्याने पॅक केलं आणि आपल्या नोकराबरोबर ह्या वस्तू त्यांनी त्या सौ स्टोव यांच्याकडे पाठवल्या आणि खाली एक ओळ लिहून दिली की माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा. म्हणजे मी नुसताच आलो होतो, आता माझ्यातला उरलेला भाग म्हणजे हा टाय आणि ही कॉलर ह्या तुमच्याकडे आलेत, तर त्यांच्याही शुभेच्छांचा तुम्ही स्वीकार करा. One day, Henry Irving, in the midst of telling Mark Twain a humorous story, abrupted, stopped, and examined his friend's face. "You haven't heard this, have you?" he asked. Twain assured him that he had not. When some time later, Irving again paused and again posed the question, Twain again reassured him. Then, approaching the climax, Irving broke off once more. "Are you quite sure you haven't heard this?" he demanded suspiciously. "I can lie once," Twain finally replied. "I can lie twice for courtesy's sake, but I draw the line there. I can't lie the third time at any price. I not only heard the story, I invented it." एक दिवस हेनरी आयर्विन मार्क ट्वेनला एक विनोदी किस्सा सांगत असतात. किस्सा सांगता सांगता मध्येच ते थांबतात आणि आपल्या मित्राच्या चेहऱ्याकडे बघतात आणि विचारतात, "तू खरंच ही गोष्ट ऐकली नाहीयेस?" तर ट्वेन त्यांना आश्वासन देतात की नाही, खरोखर ही गोष्ट मी ऐकलेली नाही. काही वेळानंतर गोष्ट सांगता सांगता आयर्विन पुन्हा एक मध्ये पॉज घेतात, थांबतात आणि तोच प्रश्न पुन्हा विचारतात. ट्वेन पुन्हा त्यांना सांगतात. शेवटी अगदी गोष्टीच्या शेवटाकडे आल्यानंतर आयर्विन त्यांना राहवत नाही. म्हणजे इतका चांगला विनोदी किस्सा मार्क ट्वेनने ऐकला नसेल असं त्यांना खरोखर वाटत नसतं. मग ते मार्क ट्वेनला विचारतात, "नक्की तुम्ही हा किस्सा कधी ऐकलेला नाहीये?" त्याच्यावर मार्क ट्वेन शेवटी उद्गारतात, "हे बघ, मी एकदा खोटं बोलू शकतो आणि शिष्टाचार म्हणून मी दोनदा देखील खोटं बोलू शकतो, पण तिथे मी रेष आखून घेतली. कुठल्याही परिस्थितीत मी तिसऱ्यांदा खोटं बोलू शकत नाही. हा किस्सा केवळ मी ऐकलाच आहे असं नाही, अरे मीच तो लिहिलाय." One day, during his tenure as the editor of small Missouri newspaper, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. He wondered whether this portended good or bad luck. "Finding a spider in your paper," Twain replied, "is neither good luck or nor bad.
The spider was merely looking over our paper to see which merchant was not advertising, so that he could go to that store, spin his web across the door, and lead a life of undisturbed peace ever afterwards. मधला चौकटीतला किस्सा आहे, तो ही अक्षरांची गंमत आहे, तर ते वाचता येणं अवघड आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः ते अक्षरांची गंमत अनुभवावी. आता या पुढल्या किस्स्याकडे आपण येऊया. एक दिवस एका छोट्या मिझोरी वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करत असताना मार्क ट्वेनला एका वाचकाचं पत्र येतं की तुमचं वृत्तपत्र विकत घेतलं, त्याच्यामध्ये मला एक कोळी सापडला होता. तर कोळी सापडणं हा शुभशकुन आहे का अपशकुन आहे हे मला सांगा. त्यावर मार्कने उत्तर पाठवलं होतं की वर्तमानपत्रात कोळी सापडणं हा शुभशकुन देखील नाही, अपशकुन ही नाही. तो कोळी काही कामासाठी त्या वृत्तपत्रामध्ये आला आहे. तो कोळी हे शोधायला त्या वृत्तपत्रामध्ये आला आहे की कुठल्या दुकानदारांनी आपली जाहिरात या वृत्तपत्रात दिलेली नाही आहे. तर ज्यांनी आपली जाहिरात वृत्तपत्रात दिलेली नाही आहे त्याच्या दुकानात तो जाईल आणि तिथल्या दरवाजावर आपलं जाळं विणेल आणि कुठल्याही व्यत्ययाविना या पुढचं आयुष्य निवांतपणे तो त्या दुकानदाराच्या दारावरती घालवू शकेल. Mark Twain's birth in November 1835 was heralded by the return of Halley's comet. Twain, who often remarked upon this curiosity, came to think of himself and the comet as unaccountable freaks, cosmically linked. Having come in together, he declared they would go out together. In fact, Twain was proven right. On the night of his death in April 1910, Halley's comet once again blazed through the sky. मार्क ट्वेनचा जन्म आणि हॅलेच्या धूमकेतूचं पुनरागमन या दोन्ही गोष्टी 1835 या वर्षी घडल्या. 1835 सालच्या नोव्हेंबर महिन्यात घडल्या. या योगायोगाबद्दल ट्वेनला नेहमी असं वाटत असे की तो आणि हा धूमकेतू हे दोन्ही अतिशय विलक्षण गोष्टी आहेत आणि त्या एकमेकांशी त्यांचा वैश्विक संबंध आहे. आणि ज्या अर्थी त्या एकाच वेळी या जगामध्ये आलेल्या आहेत त्या अर्थी एकाच वेळी त्या या जगातून निघून जाणार आहेत. आणि असं त्यांनी जाहीर केलं होतं, नमूद केलं होतं. आणि खरोखरच मार्क ट्वेनचं हे जे भविष्य होतं ते खरं ठरलं. एप्रिल 1910 मध्ये जेव्हा मार्क ट्वेनचा मृत्यू झाला त्यावेळी खरोखरच हॅलेचा धूमकेतू हा पुन्हा एकदा आकाशामध्ये आलेला होता. हॅलेचा धूमकेतू हा 76 वर्षांनी एकदा येतो. Some quotations. April Fool's Day. This is the day upon which we are reminded of what we are on the other 364. एप्रिल फुलचा दिवस. इतर 364 दिवस आपण कसे आहोत, आपण कोण आहोत याची आठवण करून देणारा दिवस असतो. एप्रिल फुल म्हणजे हा मूर्खांचा दिवस असतो. यावरनं यातला विनोद लक्षात येईल. A man cannot be comfortable without his own approval. माणूस स्वतःच्या स्वीकृतीशिवाय निश्चिंत राहू शकत नाही. म्हणजे कोणी कितीही सांगितलं की तुझं हे योग्य आहे, तू चांगलं करतोय, बरं करतोय, असं कर, करू नको, जोपर्यंत स्वतःला त्याला ती गोष्ट पटत नाही तोपर्यंत तो निवांत राहू शकत नाही. A person with a new idea is a crank until the idea succeeds. एखादी नवीन कल्पना सुचलेला मनुष्य ती कल्पना प्रत्यक्षात येईपर्यंत अत्यंत विक्षिप्तपणे वागत असतो. Age is as an issue of mind over matter. If you don't mind, it doesn't matter. वय हा मुद्दा शरीरापेक्षा मनाच्या मान्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर मानलंच नाहीत तर तो अजिबात महत्त्वाचा नाही, म्हणजे एकदम गौण आहे. इथे त्यांनी डोंट माइंड या शब्दावरती विनोद केलेला. All generalizations are false, including this one. सगळी सर्वसामान्य केलेली विधाने म्हणजे सामान्यीकरण ज्या ज्या विधानांचं केलं आहे ती सगळी खोटी असतात आणि हे देखील तसंच आहे. Be careful about reading health books. You may die of a misprint. आरोग्याविषयीची पुस्तकं वाचताना चांगलीच काळजी घ्या. एखाद्या मुद्रण दोषामध्ये किंवा एखाद्या चुकीच्या शब्द छापल्यामुळे तुमचा जीव जायचा.
Be careless in your dress if you will, but keep a tidy soul. तुम्हाला वाटलं तर तुमची राहणी गबाळी अस्वच्छ असू द्या, काही हरकत नाही, पण मन मात्र नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवा. Classic, a book which people praise and don't read. अभिजात वाङ्मय म्हणजे ज्या गोष्टीचं, ज्या पुस्तकाचं सगळे कौतुक करतात पण कोणीच वाचत नाही असं पुस्तक. Humor is mankind's great blessing. विनोद किंवा हास्य हे मनुष्य जातीला मिळालेलं सगळ्यात मोठं वरदान आहे. I am an old man and have known a great many troubles, but most of them never happened. मी एक वयोवृद्ध इसम आहे आणि कित्येक अडचणी मला माहिती आहेत, पण त्यातल्या बऱ्याचशा अडचणी माझ्या आयुष्यामध्ये आलेल्याच नाहीत. I must have a prodigious quantity of mind. It takes me as much as a week sometimes to make it up. माझ्या मेंदूची शक्ती नक्की अफाट आहे, कारण एखाद्या निर्णयाप्रत येण्यासाठी माझ्या मेंदूला बऱ्याचदा एक आठवडा लागतो. If you tell the truth, you don't have to remember anything. जर तुम्ही नेहमी खरंच बोलला तर तुम्हाला कुठलीही गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही, कारण आपण एकदा खोटं बोललो त्या खोट्याच्या समर्थनासाठी आणखीन 4 खोटी बोल आणि सगळ्या आपल्याला लक्षात ठेवायला लागतं आपण कधी काय बोलले. पण जर आपण सत्यच बोललो असू तर आपल्याला काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. It is better to deserve honors and not have them than to have them and not deserve them. योग्यता नसताना सन्मान मिळण्यापेक्षा सन्मान मिळवण्यास पात्र आहे पण तो मिळाला नाही ही परिस्थिती अधिक चांगली आहे. It is better to keep your mouth closed and let people think you are a fool than to open it and remove all doubts. तुम्ही गप्प आहात म्हणजे तुम्ही मूर्ख आहात असं लोकांना वाटलं तर वाटू दे, हरकत नाही, पण जर तुम्ही तोंड उघडलं तर मात्र लोकांचा सगळा संशय मिटून जाईल आणि तुम्ही मूर्ख आहात त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल. It's no wonder that truth is stranger than fiction. Fiction has to make sense. सत्य हे कल्पित गोष्टींपेक्षा विचित्र चमत्कारिक असतं, यात काही नवल नाही, कारण शेवटी कल्पित गोष्टी या तारतम्याना आणि सुस्पष्टरित्या धरून, म्हणजे एखादी कल्पित गोष्ट सत्य वाटावी याच्यासाठी त्याच्यामध्ये तारतम्य आणायला लागतं, याच्यामध्ये त्याच्यासाठी काहीतरी एखादं तार्किक गोष्ट आणायला लागते, पण सत्य मात्र अनेकदा या सगळ्याच्या पलीकडे असते. Whenever you find yourself on the side of the majority, it is time to pause and reflect. तुम्ही जर बहुमताच्या बाजूने आहात असं तुमच्या लक्षात आलं तर थांबा, नीट विचार करा. म्हणजे यातनं काय सांगायचं आहे की बहुमत हे अनेकदा चुकीच्या बाजू उचलून धरत असतं, आणि चिंतन करा आणि विचार करा. Why is it that we rejoice at a birth and grieve at a funeral? It is because we are not the person involved. आपण कोणाच्या तरी जन्माचा आनंद साजरा करतो आणि कोणाच्या तरी अंत्यसमयी शोक व्यक्त करतो. या दोन्ही गोष्टी आपण करू शकतो, कारण या दोन्ही गोष्टीच्या वेळी आपण त्या व्यक्तीच्या जागी नसतो. Thousands of geniuses live and die undiscovered, either by themselves or by others. हजारो अतिबुद्धिमान माणसं या जगात येतात आणि जातात, त्यांची कोणी दखल घेत नाही. बऱ्याचदा ते स्वतःही देखील त्यांची दखल घेत नाही. म्हणजे आपण अतिबुद्धिमान आहोत हे कळण्याच्या आधीच त्या माणसाचा मृत्यू होऊन जातो, किंवा जीवनभर त्या माणसाच्या लक्षातच येत नाही. Thunder is good, thunder is impressive, but it is lightning that does the work. मेघगर्जना छान आहे, मेघगर्जना अत्यंत प्रभावी आहे, पण खरं जे काम करायचं असतं ते वीजच करते, म्हणजे न बोलता शांतपणे. When I was younger, I could remember anything, whether it happened or not. लहानपणी मला सगळं काही घडलेल्या गोष्टी आणि न घडलेल्या देखील गोष्टी लक्षात राहायच्या. When your friends begin to flatter you on how young you look, it's a sure sign you are getting old. तुम्ही किती तरुण दिसता आहात असं तुमच्या मित्रमंडळीने म्हणायला सुरुवात केली, खोटी स्तुती करायला सुरुवात केली, तर नक्की समजून घ्या की तुम्ही म्हातारे व्हायला सुरुवात झालेली आहे.